नमस्कार. दीपक शेडगे यूट्यूब चॅनलच्या पुस्तकांच्या जगात या कार्यक्रमात आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर भालचंद्र मुंगेकर संपादित मौलिक आंबेडकर या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाविषयी. त्या संदर्भात आज आपण प्रत्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुंगेकर यांनाच भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. जय भीम. एवढा सुंदर ग्रंथ आपण जो दिला त्याबद्दल पहिल्या प्रथम आपलं मनापासून अभिनंदन. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. या ग्रंथाच्या प्रास्ताविकात आपण म्हटलंय की मौलिक आंबेडकर हा ग्रंथ म्हणजे बाबासाहेबांच्या लिखाणाच्या महाप्रसादाचा एक छोटासा नमुना आहे. आंबेडकरांना अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी हा केवळ एक पायरीचा दगड आहे असं आपण प्रास्ताविकात नमूद केलेलं आहे. आपण या संदर्भात थोडं विस्ताराने बोलाल का? नाही, याच्यामध्ये असं आहे की सर्वप्रथम मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही ही मुलाखत घेण्यासाठी प्रयत्नपूर्वक आलात. त्यानंतर मी पॉप्युलर प्रकाशन जे महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये नामवंत पब्लिशिंग हाऊस आहे त्याचे श्री रामदास भटकळ जी माझे मित्र आणि त्यांचा मुलगा हर्ष भटकळ, प्रकाशक अस्मिता मोहिते यांनी अत्यंत दर्जेदार पद्धतीने त्यांच्या परंपरेला शोभेल अशा पद्धतीने पुस्तक काढलं. त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आणि त्याचबरोबर अनघा लेले ज्या पुण्यामध्ये असतात त्यांनी या पुस्तक त्याने ओरिजिनल इंग्रजी पुस्तक हे भाषांतर आहे द इसेन्शियल आंबेडकर हे पुस्तक 2017 मध्ये प्रसिद्ध झालं. त्याचं प्रकाशन डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या हस्ते दिल्लीमध्ये झालं. रूपाने ते प्रकाशित केलेलं आहे. त्याचं अत्यंत अप्रतिम भाषांतर मराठीमध्ये श्रीमती अनघा लेले यांनी केलं याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देतो. आता तुमच्या प्रश्नाच्या विषयी असं आहे, नुसते बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्र शासनाने बाबासाहेबांचे जे खंड प्रकाशित केलेले आहेत तेच खंड 22 आहेत जवळजवळ. ते 22 खंडांच्या पैकी एकंदर विचार जर केला तर 10 ते 11,000 पृष्ठ आहेत. या 10 ते 11,000 पृष्ठांमधून 6 वर्ष खर्च करून ते 450 पानामध्ये समराईज करणं आणि इसेन्शियल आंबेडकर म्हणजे बाबासाहेबांचं इतकं मोठं लिखाण लोकांना वाचायला वेळ नाही, शक्यच नाही आहे ते. परंतु त्याचं एक समग्र दर्शन त्रोटकपणे व्हावं अशा उद्देशाने, ज्याला इंग्रजीमध्ये अँथॉलॉजी असं म्हणतात, जी सर्वपल्ली गोपालने नेहरूंची लिहिलेली आहे 3 खंडांच्या मध्ये, तेव्हा हा एक पायरीचा दगड आणि त्यांच्याबद्दल वाटणारी कृतज्ञता व्यक्त करणं हे दोन्ही उद्देश त्याच्यामध्ये आहेत. किंबहुना मला नंतर असं वाटत गेलं की हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याची आता 17वी आवृत्ती सुरू आहे द इसेन्शियल आंबेडकरची. मला पुस्तकाची 17वी आवृत्ती. मला असं वाटलं आपण त्याचा दुसरा भाग काढावा म्हणून, दुसरा भाग बोलून तिसरा भाग, एकांची ट्रायलॉजी करावी. परंतु आता तितकासा वेळ नाही, कारण त्याला जवळजवळ 4-5 वर्ष त्याला जातील आणि आता मध्ये कालखंड खूप गेलेला आहे. पण मैलाचा एक मैलाचा दगड म्हणजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर हजारो पुस्तकं लिहिले गेलेले आहेत. परंतु सगळ्या विचारांचा एक थोडक्यात सारांश काढणारं मला असं वाटतं आणि रूपाचंही असं म्हणणं आहे हे पहिलं पुस्तक आहे आणि त्यामुळे ते
म्हणजे माइलस्टोन हे म्हणजे अत्यंत ज्याला एक कट ऑफ पॉईंट तशा अर्थाने नव्हे, पण दॅट इज द वन स्टेप हे त्या दृष्टीने टाकलेलं एक पाऊल आहे. आणि मला वाटतं मराठीत तर अशा पद्धतीचं पुस्तक नाहीच आहे. म्हणजे इंग्रजीत देखील ते नव्हतं, नाहीतर 17 आवृत्त्या निघाल्याच नसत्या. आजही 17ची म्हणून आता 18 आवृत्ती येईल. तर त्यामुळे सगळा असा प्रवास झाला आणि हे एक चॅलेंज होतं फार. तर सुरुवातीला 10-11 पानं, त्यात मी 2-1 पानामध्ये सारांश काढला. मग तेच मला विचारायचंय की एवढ्या विस्तृत विचारांचं अतिशय मोजकं संपादन करणं, संक्षिप्त करणं ही तारेवरची कसरत होती. हा प्रवास कसा काय केला? हा प्रवास फार इंटरेस्टिंग होता. म्हणजे 2009 मध्ये माझी प्लॅनिंग कमिशनची टर्म संपणार होती. नियोजन आयोगाचा अध्यक्ष मेंबर म्हणून. मग मला असं वाटलं की 2009 नंतर नेमकं आपल्याला आपण डेली ऍक्टिव्हिटी काय आपल्याला असेल. मग मला असं वाटलं की बाबासाहेबांच्या संपूर्ण लिटरेचरचं एक समालोचन करून आपण व्हॉल्यूम तयार करावं. त्यामुळे 2009 मध्ये मी सुरू केलं आणि 2016 मध्ये संपलं. म्हणजे किती वर्ष? जवळजवळ 6.5 वर्ष लागली. तर सुरुवातीला त्यांनी इतके त्याचे ड्राफ्ट केले. हा जवळजवळ 10-12वा ड्राफ्ट असेल जो प्रकाशित झाला तो. म्हणजे सुरुवातीला 10-11 पृष्ठांच्या मधून 4-4.5 पानं, मग 3,000 पानं, मग 2,000 पानं, मग 1,500, 1,000, 800, मग अल्टिमेटली 600 आणि त्याच्यातून शेवटी 448 पानं. कारण ही त्याच्यामध्ये द इसेन्शियल आंबेडकर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं सगळंच लेखन वाचण्यासारखं, मनन करण्यासारखं, चिंतन करण्यासारखं आहे. कारण ते चिरंतन स्वरूपाचं आहे. पण जे अत्यावश्यक आहे म्हणजे जे वाचलंच पाहिजे, आंबेडकर समजून घेण्यासाठी जे वाचलंच पाहिजे, इसेन्शियल, अत्यावश्यक, त्या अर्थाने ते पुस्तक ही एक प्रक्रिया होती. आणि त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मला वाटतं आजच्या तरुण पिढीला तर हे अतिशय उपयुक्त आणि मार्गदर्शन पुस्तक. नाही, एक हा मुद्दा तुम्ही चांगला उपस्थित केला. मगाशीच मी आपल्याशी बोलत होतो इंटरव्ह्यू सुरू होण्यापूर्वी. हे पुस्तक मी आज दिवसभर पुन्हा चालत होतो. त्याच्यात मध्ये एकंदर 14 चॅप्टर्स आहेत आणि त्या 14 चॅप्टर्स पैकी जवळजवळ 6 चॅप्टर्स पहिली म्हणजे 450 पानांच्या पैकी जवळजवळ 190 पानं ही फक्त जाती व्यवस्थेच्या अनुषंगाने लिहिलेली आहे. म्हणजे जात, वर्ग, हिंदू धर्माचं तत्वज्ञान, जातीचे अर्थशास्त्र, त्याच्यानंतर एकूणच जाती व्यवस्थेने निर्माण केलेली भारतासाठी, भारताच्या एकतेमध्ये निर्माण केलेली एक फार मोठी अडचण, या सगळ्या गोष्टींचा विचार करताना मला असं वाटतं की आजच्या पिढीला आणि एकूणच सबंध भारतीय समाजाला मार्गदर्शक ठरतील आज. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की साधारणपणे पुस्तक उघडल्यानंतर त्यातलं जे पान तुम्ही वाचाल, जे वाक्य तुम्ही वाचाल, ते वाक्य आत्ताच्या परिस्थितीमध्ये सुद्धा 100% लागू आहे असं त्यानं लिहिलेलं आहे. उदाहरणार्थ त्याने विभूती पूजेला प्रखर विरोध केलेला होता. भारतामध्ये मोठ्या व्यक्तीला संपूर्ण सर्वस्व अर्पण करणं आणि विभूती पूजा करणं हा भारताला जडलेला एक रोग आहे आणि त्या संदर्भात त्यांनी अंधभक्त असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे आज आपण काही ठिकाणी तो शब्द वापरताना आपण पाहतो. म्हणजे कोणत्याही गोष्टीचा मूलगामी विचार करत असताना त्यांची व्हिजन, त्यांची दूरदृष्टी, त्यांचा दृष्टिकोन इतकं पुढचं पाहणारा होता. इट इज मी तुम्हाला सांगतो की फार दुर्मिळ अशा प्रकारचं डॉक्टर आंबेडकर हे व्यक्तिमत्व होऊन गेलं. या 8व्या प्रकरणामध्ये भारतीय राज्यघटनेची निर्मिती या संदर्भात तुम्ही विस्ताराने लिहिले, तर त्या संदर्भात थोडस अधिक विस्ताराने बोला. त्याच्यापूर्वी मी भारतीय राज्यघटनेच्या पूर्वी एका जातीव्यवस्थे या संबंधामध्ये एका चॅप्टरचा उल्लेख करेन. त्याच्यामध्ये एक चॅप्टर मला वाटतं 4th की दुसराच चॅप्टर आहे त्याच्यामध्ये जाती व्यवस्थेचे अर्थशास्त्र. जाती व्यवस्था भारताची टिकून जी राहिली ती केवळ काल्पनिक स्वरूपात नाही आहे, ती वास्तविक भौतिक जीवनामध्ये आपण प्रत्यक्ष पाहतो. म्हणजे लोक असं म्हणतात की जाती व्यवस्थेमध्ये काय बिघडलं, त्याच्यामध्ये श्रमाची विभागणी आहे.
म्हणजे आता लोहार असेल, कार्पेंटर असेल, मास्तर असेल, टीचर असेल, शिंपी असेल किंवा आणखी काय काय व्यावसायिक लोक असतील, काही लोक मॅनेजर, काही लोक असिस्टंट मॅनेजर, काही क्लार्क, काय पिऊन, ही सगळी श्रमाची विभागणी आहे ना. आणि ही श्रमाची विभागणी जगात सगळ्या ठिकाणी आहे आणि सगळा सर्वकाल आहे. सगळीच कामं एकच माणूस करू शकत नाही. म्हणजे नांगर वापरणारा शेतकरी स्वतः नांगर तयार नाही करू शकत, त्याला स्वतःकडे जावं लागतं किंवा मशिनरी त्याला आणावी लागते. जाती व्यवस्थेने श्रमाच्या विभागणीबरोबर श्रमिकांची विभागणी केली. म्हणजे एका विशिष्ट जातीत जन्मलेल्या व्यक्तीला त्याने त्याच्या वडिलांचा किंवा त्याच्या अगोदरच्या पिढ्यांचा जो व्यवसाय असेल तोच व्यवसाय त्याने केला पाहिजे. म्हणजे हिंदू व्यवस्थेप्रमाणे किंवा चातुर्वर्ण्य व्यवस्थेप्रमाणे किंवा जाती व्यवस्थेप्रमाणे भारताच्या पारंपरिक समाजामध्ये तुम्हाला व्यवसाय स्वातंत्र्य नाही. दॅट इज कॉल्ड स्लेव्हरी. म्हणजे हे जाती व्यवस्थेने निर्माण केलेले गुलाम आहेत. आणि तरी सुद्धा बाबासाहेबांनी असं म्हटलंय अनेक ठिकाणी की गुलामांचं जीवन हे अस्पृश्यांच्या पेक्षा चांगलं होतं, कारण गुलामांची खरेदी विक्री होत असेल किंवा गुलामांची कंडिशन शारीरिक आणि मानसिक वैयक्तिक जेवढी प्रगल्भ असेल तेवढी त्याला बाजारात चांगली किंमत मिळू शकेल. म्हणून मालक गुलामाकडे खूप लक्ष द्यायचे. तसे इथे नाही. दुसरा मुद्दा असा की जाती व्यवस्था टिकून का राहिली, तर जाती व्यवस्थेने नुसती विषमता निर्माण नाही केली, जाती व्यवस्थेने श्रेणीबंद विषमता निर्माण केली. म्हणजे प्रत्येकाच्या खाली म्हणजे अ, ब, क, ड, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र त्यांच्यामध्ये शेकडो उपजाती. भारतामध्ये आता जवळजवळ 6,000 जाती आहेत आणि प्रत्येक जातीला आपण ह्या जातीमुळे त्याचा अहंकार आहे. म्हणजे समजा असं आहे की ब्राह्मणांच्या वर्चस्वाविरुद्ध क्षत्रियांना लढावं असं वाटलं नाही, कारण क्षत्रियांना वाटतं आपण जरी ब्राह्मणांच्या खाली असलो तरी आपल्या खाली वैश्य आणि शूद्र आहेत, तेच वैश्यांना वाटतं की आपल्या खाली शूद्र आहे. तेव्हा ह्या ग्रेडेशनमुळे, या उतरंडीमुळे यांना संपूर्ण व्यवस्थेच्या विरोधामध्ये संघर्ष करावा असा वाटला नाही. आणि परत ती एक मानसिकता आणि परत त्याला धर्मशास्त्राने दिलेली मान्यता. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली. जगामध्ये कोणत्याही धर्मामध्ये अशा तऱ्हेने श्रेणीबद्ध विषमतेचं, अस्पृश्यतेचा शब्दच नाहीये. कुठेही धर्मशास्त्राने म्हणजे कुराणामध्ये, बायबलमध्ये किंवा कोणत्याही ह्याच्यामध्ये, गुरु नानक साहेब शिखांचा धर्मग्रंथ आहे, इजवेस्त या पारशांचा धर्मग्रंथ आहे, कोणत्याही धर्मामध्ये अशा तऱ्हेने श्रेणीबद्ध किंवा अदरवाईज जातीसारख्या ज्या संस्था भारतामध्ये आहेत, हिंदूंच्या मध्ये प्रामुख्याने सगळ्या धर्मामध्ये आहेत, अशी संस्था कुठल्याच ठिकाणी नाही. आता भारतीय राज्यघटना, भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम जे आहे ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे भारतीय घटना समितीचे अध्यक्ष होते. बाबासाहेब हे ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन होते. बाबासाहेब हे मसुदा समितीचे चेअरमन होते. म्हणजे घटना समितीमध्ये ज्या चर्चा व्हायच्या, जी डिबेट्स व्हायची, जी बिलं चर्चेला यायची, विधेयकं चर्चेला यायची, त्याच्यावर दुरुस्त्या यायच्या, या सगळ्यांचं समालोचन करून या सगळ्या प्रश्नांना उत्तर देऊन घटना समितीवर पूर्णपणे काँग्रेसचं वर्चस्व असताना सुद्धा आणि बाबासाहेबांचा काँग्रेसला विरोध असताना सुद्धा काँग्रेसची जी भूमिका पुरोगामी असेल, देशाच्या हिताची असेल, त्या प्रत्येक भूमिकेचा बाबासाहेबांनी हिरिरीने पुरस्कार केला. त्यामध्ये त्यांनी पक्षीय दृष्टिकोन आणला नाही. देशाचे हित कशामध्ये आहे, काँग्रेसने आणलेल्या अनेक गोष्टींचा बाबासाहेबांनी विचार केलेला आहे, म्हणजे विरोध केलेला आहे काही गोष्टींना. पण एकूणच घटना समितीमध्ये, ड्राफ्टिंग समितीमध्ये एकंदरीत 11 लोक होते. त्या 11 लोकांच्या पैकी काही लोक आजारी होते, काही लोक बाहेर होते, काही लोक गैरहजर होते. आणि शेवटी जे भाषण डॉक्टर बाबासाहेब राजेंद्र प्रसादाने केलेलं आहे 26 नोव्हेंबर 1949, बाबासाहेबांचं शेवटचं भाषण हे 25 नोव्हेंबर 1949 ला झालं. 26 नोव्हेंबर 1949 त्याचा समारोप झाला. त्याच्यामध्ये फक्त राजेंद्र प्रसादच बोलले. 4-5 मिनिटाची मीटिंग झाली. त्यांचं असं म्हणणं होतं की घटना ही सगळ्या लोकांच्या कॉन्ट्रीब्युशन पासून निर्माण झालेली आहे. पण अंतिमता विचार जर केला, जवळजवळ 3 वर्ष घटना समितीचं काम सुरू होतं, तर
घटनेचं ड्राफ्टिंग करण्याचं काम आणि त्याचं सर्व जबाबदारी ही फक्त एका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या खांद्यावर पडली आणि त्यांनी त्या ज्या पद्धतीने निभावली त्याची वर्णन करायला त्याचं वर्णन करायला माझ्याकडे शब्द नाहीत. हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांचे शब्द आहेत. म्हणून भारतामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार. पण आता अनेक लोकांनी घटनेला योगदान दिलेलं असल्यामुळे आणि ते महत्वाचं असल्यामुळे आणि बाबासाहेबांनी स्वतः सांगितलेलं आहे घटना मी एकट्याने लिहिलेली नाही, ते एकट्याने करण्याचं काम माणसाने करण्याचं काम नाही. आणि म्हणून ही इज कॉल्ड नाव चीफ आर्किटेक्ट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार. राज्यघटनाच्या डिबेट्स ज्या आहेत त्याचे व्हॉल्यूम जे आहेत त्याच्यामध्ये जवळजवळ 25% भाग एकटे बाबासाहेब आंबेडकर बोललेले आहेत. म्हणजे राज्यघटना बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं ते नाव निगडीत झालेलं आहे. आणि म्हणून या घटनेला कोणत्याही राजकीय पक्षाने कोणत्याही तऱ्हेने बदल करणं इतकी ती आदर्श घटना आहे. आणि म्हणून या देशातील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय याच्यावर आधारलेली समाजव्यवस्था ज्या लोकांना पाहिजे ते फक्त आंबेडकरांचे फॉलोअर्स फक्त नाहीत, अशा प्रत्येकाचा कोणत्याही राजकीय पक्ष सत्तेवर आला तरी घटना बदलायला विरोध आहे. तो यासाठी की ती एक जगातली आदर्श घटना आहे. म्हणजे 10व्या प्रकरणामध्ये आपण भाषिक राज्याबद्दलचे विचार याच्यावर विस्ताराने लिहिले. तर वाचकांसाठी तुम्ही भाषिक राज्य 1956 मध्ये ज्यावेळी फाजल अली कमिशन ज्यावेळी झालं लिंग्विस्टिक स्टेट्स, खरं म्हणजे भाषावर प्रांत रचना केली पाहिजे ही भूमिका काँग्रेसने अगोदरच आपल्या अधिवेशनामध्ये ठरवलेली होती की या देशामध्ये भाषा आणि भाषेच्या अनुषंगाने उभी राहिलेली संस्कृती ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे. भारतामध्ये जी एक भाषिक विविधता आहे ते आपण जर ध्यानात घेतली आणि प्रत्येक समाजाची भाषिक अस्मिता तिच्याविषयी असणारी अस्मिता जशी आपल्याला मराठी माणसाला मराठी विषय आहे, बेंगोलीना बेंगोली भाषेविषयी आहे, प्रत्येकाला तशी आणि तशी ती असली पाहिजे. फक्त माझीच भाषा श्रेष्ठ आणि दुसऱ्याची कनिष्ठ असं असतं का म्हणे? जगातल्या सगळ्या भाषा या सगळ्या सन्माननीय आहेत. बाबासाहेबांनी या लिंग्विस्टिक म्हणजे भाषा न्याय प्रांत रचना करायला पूर्णपणे पाठिंबा होता. इतकंच नाही तर त्यांचं असं म्हणणं होतं भारताचा राज्यकारभार सुसूत्रीपणे चालण्यासाठी एवढा मोठा खंडप्राय देश तो एकसूत्रीपणे चालवणं ही फार कठीण गोष्ट आहे. म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये त्यांनी संघराज्याची कल्पना आणली जी काँग्रेसलाही मान्य होती. संघराज्य म्हणजे सेंटर आणि स्टेट्स म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकार, त्या दोघांच्या मध्ये अधिकार काय असावेत याचं पूर्णपणे दिग्दर्शन भारतीय राज्यघटनेमध्ये केलेलं आहे. म्हणजे राज्यांना जे अधिकार आहेत हे केंद्राने दिलेले नाही किंवा केंद्राला दिलेले अधिकार हे केंद्राने स्वतः घेतलेले नाहीत. केंद्र आणि राज्य या दोघांनाही भारतीय राज्यघटनेने अधिकार दिलेले आहेत. आणि भारतीय राज्यघटना ही लोकांची निर्मिती आहे. ही राज्यघटना आम्ही भारतीय लोक स्वतःला अर्पित करत आहोत. म्हणजे केंद्र आणि राज्य सरकारला घटनेने म्हणजे भारतीय जनतेने दिलेला अधिकार आहे. आपण खूपच अतिशय सोप्या आणि साध्या पद्धतीने समजावून सांगितलं. मी 30 वर्ष पूर्वी प्राध्यापक होतो. 30 वर्ष त्यावेळे मी सगळं मला म्हणायचा मुद्दा असा की एकूणच संघराज्य ही कल्पना असल्यामुळे बाबासाहेबांनी ह्याचा पूर्णपणे त्याचं स्वागत केलेलं होतं. पण बाबासाहेबांचा एक मोठेपणा असा जेव्हा मुंबई ही गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यांची एकच राजधानी ठेवावी, बायलिंग्युअल स्टेट्स म्हणजे द्वैभाषिक राज्य, दोघांचे राज्य ठेवायचं. आणि जसं हरियाणा आणि पंजाब 1966 पर्यंत एकच राज्य होतं. 1966 ला 2 राज्य झाली. पण त्यांनी चूक अशी केली की त्यांनी चंदीगड ही दोघांची कॉमन राजधानी. बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की हे भाषिक राज्य असता कामा नये. याचं कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात ही कन्नड, गुजराती आणि मराठी या 3 बहुभाषिक पद्धतीवर 3 राज्य व्हायला पाहिजेत. आणि याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे 1956 सालानंतर जेव्हा तो रिपोर्ट जेव्हा बाहेर पडला
तेव्हा सगळ्यांची भूमिका अशी होती, विशेषतः गुजराती इंडस्ट्रियलिस्ट उद्योगपती, खुद्द पंतप्रधान जवाहरलाल नेहरू काही दिवस, त्यानंतर मोरारजीभाई देसाई, की मुंबई ही दोन्ही राज्यांची समान एक राजधानी ठेवावी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐतिहासिक कार्य म्हणजे बाबासाहेबांनी अशा तऱ्हेने युक्तिवाद केलेला आहे की संपूर्णपणे मुंबईवर फक्त मराठी माणसाचाच अधिकार आहे. आणि एका अर्थाने संयुक्त महाराष्ट्र समिती जेव्हा स्थापन झाली तेव्हा बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं होतं. 6 डिसेंबर 1956 बाबासाहेबांचं निधन झालं. पण बाबासाहेबांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची जी भूमिका होती ती मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, ही भूमिका पूर्णपणे सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली. म्हणजे त्यांना इतकं बाबासाहेबांना मराठी भाषा, मराठी संस्कृती, जेव्हा त्यांनी 1956 मध्ये 14 ऑक्टोबरला धर्मांतर जेव्हा केलं नागपूरला, तेव्हा ते धोतर नेसलेले होते. त्यांना मराठी जेवण, मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी, त्यांचा विरोध फक्त जाती व्यवस्था आणि जाती व्यवस्थेने अस्पृश्य, दलित, डिप्रेस आणि बहुजन समाजाचे लोक सुद्धा, ओबीसी सुद्धा, कनेक्ट सगळ्या जाती, ब्राह्मणेतर सगळ्या जातींना बाबासाहेबांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला, ब्राह्मणांना सुद्धा न्याय देण्याचा प्रयत्न केला. बाबासाहेब आंबेडकर हे मुळीच ब्राह्मणांच्या विरोधामध्ये नव्हते, ते ब्राह्मणशाही या प्रवृत्तीच्या विरोधी होते. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देईन की जेव्हा महाडच्या सत्याग्रहाला बाबासाहेबांनी सत्याग्रह जेव्हा केला तेव्हा दिनकरराव जवळकरांचं असं म्हणणं होतं की या सत्याग्रहाला ब्राह्मणांना बोलवू नका. बाबासाहेबांनी सांगितलं सत्याग्रह नाही झाला तरी चालेल, तुम्ही नाही आलात तरी चालेल, परंतु मी ब्राह्मणांना या सत्याग्रहाला येऊ नका असं म्हणणार नाही. त्यांचा विरोध हा जातीच्या अपप्रवृत्तीला होता. आणि आजही जाती व्यवस्थेने भारताला एक राष्ट्र निर्माण करण्यामध्ये प्रचंड अडचण निर्माण केलेली होती. हे संबंध त्याने आपल्या भूमिकेमध्ये मांडलेला आहे. 11व्या प्रकरणात तुम्ही बुद्ध आणि कार्ल मार्क्स यावर विस्ताराने लिहिलेलं आहे. खरं म्हटलं तर हा विषय जरा आमच्या वाचकांसाठी, हा कसा आहे, बुद्ध आणि कार्ल मार्क्स हा फिलॉसॉफिकल विषय आहे, तो एक तात्विक भूमिकेचा विषय आहे. बाबासाहेब हे संपूर्णपणे पाश्चात्य संस्कृतीमध्ये वाढले. त्यांचं सगळं शिक्षण अमेरिका आणि इंग्लंडमध्ये झालं, तेव्हा त्यांच्यावर संसदीय लोकशाहीचा फार मोठा प्रभाव होता. आणि मार्क्स अशा प्रकारच्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील विषमतेला आणि शोषणाला विरोध होता. म्हणून बाबासाहेबांनी मार्क्सचा अभ्यास केला डिटेलमध्ये जाऊन. पण त्यांचं असं म्हणणं होतं की मार्क्स स्वतःमध्ये आणि विशेषतः रशियामध्ये राज्यक्रांती झाल्यानंतर जी एकपक्षीय हुकुमशाही आली, कम्युनिस्ट पार्टी ऑफ सोव्हिएत युनियन, अगोदर तो सोव्हिएत युनियनचा संघ होता, नंतर तो गोरबेचॉव नंतर 1984 मध्ये तो कोसळला. परंतु बाबासाहेब हे व्यक्ती स्वातंत्र्याचे घटक होते आणि म्हणून व्यक्ती स्वातंत्र्याचे पूजक होते. म्हणजे ऍट एनी कॉस्ट त्यांचा संघर्ष हा समता, स्वातंत्र्याने बंधुता यासाठी होता. म्हणून भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा पहिल्यांदा इक्वेलिटी आलेली आहे आणि नंतर लिबर्टी आलेली आहे. कारण समता नसेल तर स्वातंत्र्याला काही अर्थ नाही. पण त्यांचं म्हणणं असं होतं की दोघांची दृष्टिकोन सारखा आहे, दोघांना सामाजिक न्याय पाहिजे होता, दोघांनाही शोषण नको पाहिजे होतं, दोघांचे मार्ग भिन्न होते. की मार्क्सने व्हायोलन्स सांगितले, हिंसा सांगितली आणि बुद्धाने शांततेचा मार्ग सांगितला. आता हा खरं विवाद्य विषय आहे, त्याच्याविषयी माझी मी कॉमेंट केलेली नाही. मी फक्त बुद्ध आणि मार्क्स या दोघांच्या विषयी बाबासाहेबांची काय भूमिका होती ती मांडलेली आहे या संपूर्ण पुस्तकामध्ये. आणि कुठल्याच अँथॉलॉजीमध्ये म्हणजे सर्वपल्ली गोपालने जी 3 व्हॉल्यूम लिहिले नेहरूंच्यावर, कुठल्याच अँथॉलॉजीमध्ये लेखक अँथॉलॉजी तयार करणारा हा आपले कॉमेंट्स त्याच्यावर घालत नाही. तर ह्याच्यावर मी माझी स्वतःची कॉमेंट केलेली नाही. परंतु बुद्ध आणि मार्क्स या दोघांची तुलना करून बुद्धाने सांगितलेला मार्ग हा योग्य आहे आणि मार्क्सने हिंसेचा प्रचार केला, ही बाबासाहेबांची भूमिका जी होती ही भूमिका विवाद्य आहे. आणि त्याच्याविषयी काही लोकांनी प्रयत्न केलेला आहे सांगण्याचा.
पण त्याच्याविषयी मी कला केव्हाच एकदा विस्ताराने मी लिहिणार आहे की त्या भूमिकेमध्ये नेमकं काय आपण समजून घ्यायला पाहिजे त्या अर्थाने. बरोबर. पुढील 12व्या प्रकरणामध्ये स्त्रियांची मुक्ती याच्यावर बाबासाहेबांचे विचार. स्त्रियांची मुक्ती हा बाबासाहेबांना असं वाटतं की जीवन मारण्याचा प्रश्न आहे. याचं कारण असं आहे की मुळामध्ये त्यांचं म्हणणं की अर्धा समाज मुक्त म्हणजे पुरुषांचा आणि अर्धा समाज गुलाम स्त्रियांचा असं असू शकत नाही. आणि 1927 मध्ये बाबासाहेबांनी मनुस्मृतीची होळी केली होती. मनुस्मृती जाळली. जाहीरपणे मनुस्मृती जाळणं 100 वर्षापूर्वी एक्झॅक्टली 99 वर्ष झाली आता मी केवढी मोठी कठीण गोष्ट आहे. कारण अस्पृश्यांना जी वागणूक मनुस्मृतीमध्ये दिलेली आहे, मी मनुस्मृती संपूर्ण वाचलेली आहे. संस्कृतमध्ये वाचलेले आहे, मराठीमध्ये वाचलेले आहे, इंग्रजीमध्ये वाचलेले आहे. मनुस्मृतीमध्ये अस्पृश्यांच्या पेक्षा सुद्धा हीन वागणूक ही स्त्रियांना दिलेली आहे. आणि सर्व पापांचं मूळ स्त्री आहे असं म्हटलेलं आहे. तेव्हा स्त्रियांची मुक्ती व्हायला पाहिजे, स्त्रियांना समान अधिकार मिळायला पाहिजे, तरच भारतीय राज्यघटना अर्थपूर्ण होईल. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्मशास्त्रांचा अभ्यास करून न्याय व्यवस्थेचा विचार करून हिंदू कोड बिल तयार केलं. आणि 1954 मध्ये ते बिल पार्लमेंटमध्ये मांडल्यानंतर जेव्हा ते ज्याला सगळ्या प्रतिगामी लोकांनी विशेषतः आज जे संघ परिवारामध्ये जे आहे त्या सगळ्या लोकांनी त्यावेळीचा विरोध केला. काँग्रेस अंतर्गत देखील त्या विरोध होता. तेव्हा नेहरू एकाप्रमाणे हातभार झाला. नेहरूने जो दट्ट्या वापरला पाहिजे लोकांचं असं म्हणणं होतं. कारण काँग्रेस संघटनेवर नेहरूंचं प्रभुत्व नव्हतं. नेहरू वॉज द मोस्ट फेवरेट पॉलिटिकल लीडर. देशाचा एक अत्यंत सर्वात आवडता नेता असा जगात कुठेही झाला नाही. लेनिनाने मावो सोडले त्यांच्या काळात तर. परंतु संपूर्ण भूमिका लादायला काँग्रेस का एकसंध पक्ष नव्हता. आणि जेव्हा पार्लमेंटमध्ये संसदेमध्ये हिंदू कोड बिल मान्य झालं नाही तेव्हा बाबासाहेबांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. बाबासाहेबांनी लोकांनी असं विचारलं की तुम्ही ज्या स्त्रियांना हक्क दिले पाहिजे असं म्हणता ते दलित स्त्रियांना हक्क आहेत कुठे अस्पृश्य स्त्रियांना. बाबासाहेबांनी म्हणाले की तुम्ही वेडेपणा करतात, तुम्ही चूक करतात. मी फक्त अस्पृश्य स्त्रियांसाठी भांडत नाही, मला या देशातील संबंध स्त्रियांची मुक्ती पाहिजे. परंतु त्याने राजीनामा दिला. म्हणजे स्त्रिया अस्पृश्यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या एका समाज घटकाला न्याय मिळायला पाहिजे, तो मिळत नाही म्हणून राजीनामा देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील पहिले कायदा मंत्री आहेत. ह्याच्यातून बाबासाहेबांची तत्वनिष्ठा जी आहे, कायदा मंत्रीपद तेव्हा सोडणं. आता लोकांचा कॉर्पोरेट होण्यासाठी ग्रामपंचायतीचा अध्यक्ष किंवा सभासद होण्यासाठी लोक 1000 रुपये खर्च करतात, तेव्हा राजीनामा देणं. पण तो त्याने राजीनामा दिला. म्हणजे त्याची कमिटमेंट होती. बरं, हे हिंदू कोड बिल जे होतं की नंतर 3-4 वेगवेगळ्या बिलामध्ये मंजूर झालेलं आहे ते. पण तसं त्यात असं तेव्हा नाही मंजूर झाला. बाबासाहेबांना फार मोठा धक्का होता. शेवटच्या पुढच्या एका प्रकरणामध्ये भारताची फाळणी आणि पाकिस्तानची निर्मिती या विषयावर आपण आंबेडकर साहेबांचे विचार या प्रकरणात तुम्ही अगदी संपूर्णपणे पुस्तकात ए टू झेड अगदी बघितलेलं आहे. भारताची फाळणी अत्यंत पुस्तक एकदा हातात घेतलं ना की सगळं पुस्तक एका मागोमाग प्रकरणामधून दुसरं प्रकरण असं वाचावं असं मी त्यासाठी तुम्हाला मी धन्यवाद देतो. पण भारताची फाळणी हा अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. तेव्हा अत्यंत त्या संपूर्ण पिरियडमध्ये इतका वादग्रस्त तो पिरियड होता. आणि तेव्हा त्याने पुस्तक लिहिलं म्हणजे पार्टिशन ऑफ इंडिया और पाकिस्तानची निर्मिती, भारताचं विभाजन. त्या पुस्तकात त्याने संबंध जगाच्या राजकारणाचा विचार करून असं सांगितलं की विशेषतः 1905 साली बंगालची फाळणी झाल्यापासून आणि ती जागतिक वेगवेगळ्या देशामध्ये काय काय घडलं त्याचा अभ्यास करून, म्हणजे कुठले पक्ष, कुठल्या संस्कृती, कुठले धर्म, कुठले एकत्र राहिले, कुठल्या भागांचं पार्टिशन झालं, कुठलाच विभाजन झालं, या सगळ्यांचा अभ्यास करून आणि विशेषतः 1905 साली बंगालची फाळणी झाली. 1909 मध्ये मोर्लेमेंटो रिफॉर्म झाले. 1919 मध्ये मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड रिफॉर्म आले. त्यानंतर 1935 मध्ये भारत सरकारचा कायदा आला. 37 साली या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर त्यांना असं वाटलं की
हिंदू आणि मुसलमान या दोघांचं फार काही जमणार नाही. त्यांचं म्हणणं होतं की हिंदू आणि मुसलमान या दोघात अनेक समान गोष्टी आहेत. या अनेक समान गोष्टीवर भर दिला तर पाकिस्तानची निर्मिती किंवा भारताची फाळणी पार्टिशन ऑफ इंडिया आवश्यक नाही. पण या दोघांच्या मध्ये विरोध जो आहे परस्परांचा, तो जर आपण त्याच्यावर जर जोर दिला तर पार्टिशन अपरिहार्य आहे. आणि त्याच्यावरच जिनाने भर दिला की आम्हाला एक स्वतंत्र राष्ट्र पाहिजे म्हणून, स्वतंत्र राष्ट्र पाहिजे म्हणून. पण बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की, आणि त्याने विस्तारून लिहिलेलं आहे, म्हणजे थॉट्स ऑन पाकिस्तान और पार्टिशन ऑफ इंडिया याच्या संबंधात ते पुस्तक वाचताना पहिलं पुस्तक आहे ते भारतातलं आणि जगातलं. इतक्या कॉन्ट्रोव्हर्शियल विषयावर इतके देशात दंगे सुरू असताना काँग्रेसची भूमिका, मुस्लिम लीगची भूमिका, ब्रिटिशांची भूमिका, आणि अशा वेळेला पार्टिशन अपरिहार्य असं म्हणणं, हिंदूंचा विरोध होता पार्टिशनला, मुसलमानांना पार्टिशन काही करून पाहिजे होतं, विशेषतः उद्योगपतींना आणि जमीनदारांना. अशा पार्श्वभूमीवर पाकिस्तान अपरिहार्य असं म्हणणं हे डेअरिंग आहे आणि लोकांनी फार कौतुक केलं त्या पुस्तकाचं. परंतु बाबासाहेबांनी जो इशारा दिला तो आज हिंदूंनी लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. तो असा की जरी पाकिस्तानची निर्मिती झाली तरी हिंदू मुस्लिम जमात होण्याचा प्रश्न त्याने सुटणार नाही. म्हणजे पार्टिशन विल नॉट बी एबल टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम ऑफ कम्युनल प्रॉब्लेम इन द कंट्री. म्हणजे जरी पार्टिशन धर्माच्या आधारे झालं, द्विराष्ट्र थिअरी म्हणजे दोन राष्ट्रांत भारतामध्ये आहेत, दोन राष्ट्र, एक मुसलमान आणि एक हिंदू. खऱ्या प्रकारची अशी मांडणी 1923 मध्ये सावरकरांनी केलेली होती. देर आर टू नेशन्स इन इंडिया, वन इज हिंदू नेशन, सेकंड इज मुस्लिम नेशन. 23 मध्ये 1942 मध्ये ठराव केला लीगने. त्याच्या अगोदर 17 वर्ष यांनी सांगितलं होतं सावरकरांनी दोन राष्ट्र आहेत म्हणून. सांगायचा मुद्दा असा की एखाद्या गोष्टीच्या बाबतचं सत्य मांडत असताना, विश्लेषण करत असताना बाबासाहेबांनी कधीही पार्शियल दृष्टिकोनातून किंवा पक्षीय दृष्टिकोनातून, व्यक्तिगत दृष्टिकोनातून किंवा प्रेज्युडिसेस मधून पूर्वग्रह ठेवून त्यांच्या संबंध आयुष्यामध्ये कुठलीही मांडणी केलेली नाही. तार्किकदृष्ट्या, लॉजिकली, फिलॉसॉफिकली, इकॉनॉमिकली, समाजशास्त्रीय दृष्ट्या आणि त्याचे संपूर्ण पुरावे देऊन. मी पार्टिशन का, तर त्याला 50 पुरावे दिलेले आहेत जगातल्या अशा प्रकारचे. पार्टिशन का नको त्याचेही पुरावे दिलेले आहेत. पार्टिशन का अपरिहार्य आहे त्याचं पण सांगितलेलं आहे. पार्टिशन अपरिहार्य कसं नाही तेही दिलेलं आहे. म्हणजे एकाच वेळेला इतका परस्पर विरोधी भूमिका मांडत स्पष्ट करून लोकांना, आणि तरी अतिशय सखोल विवेचन आहे. म्हणजे इट इज अ चॅलेंज टू इंटेलेक्च्युअल. शेकडो पुस्तकं लिहिलेली आहेत पाकिस्तानवर, शेकडो, विशेषतः इंग्रजीमध्ये. मराठीत त्या म्हणाले काहीच नाही. विशेषतः इंग्रजीमध्ये जगभर पार्टिशन ऑफ इंडिया, भारताची फाळणी, ही जागतिक इतिहासामध्ये सर्वात मोठी मानवी शोकांतिका मानली जाते. म्हणजे जेवढे सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये माणसं जेवढे मारले गेली नाही, हिटलरने जेवढी कत्तल केली नाही, त्याच्यापेक्षा जास्त माणसं ही भारताच्या फाळणीमध्ये हिंदू मुसलमान एकमेकाच्या कत्तल केल्या. आणि इट इज अननॅचरल. म्हणजे 14 ऑगस्ट पर्यंत देश एकत्र होता, 15 ऑगस्टला दोन राष्ट्र निर्माण झाले. त्याच्यामध्ये सगळे त्याला जबाबदार आहेत. जातीयवादी हिंदू जबाबदार आहेत, जातीयवादी मुसलमान जबाबदार आहेत, काँग्रेसचं राजकारण जबाबदार आहे, त्याच्यानंतर ब्रिटिशांचं धोरण त्याला जबाबदार आहे. या सगळ्यात ते काय एका घटकातून ते निर्माण झालेलं नाही. मी जिनाने केवळ सांगितलं मला पाकिस्तान पाहिजे आणि देऊन टाक, असं नाही झालंय. ते एक अत्यंत गुंतागुंतीची प्रोसेस आहे. पण ती अजूनही लोकांनी समजून घ्यायला पाहिजे बाबासाहेबांची भूमिका. कारण त्यांनी जे म्हणाले की पार्टिशन हे अपरिहार्य आहे, तरी सुद्धा त्याच्यातून हिंदू मुसलमान जमात होण्याचा प्रश्न मिटणार नाही, ते आपण आज अनुभवतो आहोत. ही बाबासाहेबांचा दृष्टिकोन आणि ही बाबासाहेबांची विजन दूरगामी दृष्टिकोनातून. आता या शेवटच्या प्रकरणामध्ये आपण आणखी काही विचार असं एक प्रकरण लिहिलेलं आहे. तर ते आणखी काही विचार कोणते? त्याच्याविषयी त्याच्या विशेषतेच्या आठवणी आहेत की विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांना अनुभव कसे आले. त्यानंतर साताऱ्याला वडिलांना भेटायला जात असताना गाडीवाल्या माणसाने त्यांना गाडीमध्ये कसं घेतलं नाही, त्याबद्दल रात्र त्यांनी कशी काढली अंधारामध्ये.
त्यानंतर एलपी स्टेट कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी त्यांचा कसा स्पर्श करत नसत. सिडनेन कॉलेजमध्ये प्रोफेसर ते होते, राज्य पॉलिटिकल इकॉनॉमीचे, राजकीय अर्थशास्त्राचे प्रोफेसर, पहिले प्रोफेसर दलित. तेव्हा त्यांच्यासाठी ठेवलेलं मडकं कसं वेगवेगळं होतं. हिंदू कॉलनीत त्यांना राहायला घर कसं मिळालं नाही. बडोद्यामध्ये असताना त्यांना जेव्हा कळलं, त्या बाईला, पारशी बाईला कळलं की हा माणूस अस्पृश्य आहे, अनटचबल आहे, तो रात्री 11 वाजता घरातून बाहेर कसं काढलं. या सगळ्या त्यांच्या आठवणी त्या शेवटच्या भागामध्ये आहेत. आणि ते सांगण्यामागचा उद्देश असा आहे की बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाजाने न्याय दिलेला नाही. भारतीय समाजाने बाबासाहेबांच्यावर सातत्याने अन्याय केले आहे. बाबासाहेबांच्या उंचीची आणखी भारतात किती माणसं झाली हे सांगणं फार कठीण आहे. पण मी तुम्हाला एक सांगतो, इतक्या प्रकारचे म्हणजे बॅरिस्टर होऊन लंडनवरला आलेल्या माणसाला तुम्ही साधं घरासाठी जागा मिळू शकत नाही. 20 वर्षे बाबासाहेब तुमच्या कुठलं ते लोअर परळच्या BIT शाळेमध्ये 20 वर्ष राहिले. लग्न संध्याकाळी त्याने केलं. भायखळा मार्केट संध्याकाळी बंद झालं. संध्याकाळी 7 वाजता ते धुवून स्वच्छ केलं आणि त्याचं लग्न त्यांचं झालं. या सगळ्या गोष्टी सांगण्याचा उद्देश असा होता शेवटच्या प्रकरणात. मुद्दाम तर सांगितलं की एवढं सगळं होऊन सुद्धा बाबासाहेबांचं देशावरचं प्रेम यांची तेही कमी झालेलं, समाजावरचं प्रेम, हिंदूंवरचं प्रेम सुद्धा, हिंदूंचा द्वेष त्यांनी कधीच नाही केला. त्यांचं म्हणणं होतं या रूढीतून हिंदू मुक्त व्हायला पाहिजे. पण इतका अन्याय सहन करून, इतका मानसिक त्रास देऊन त्यांनी स्वतःच्या मनावर त्याचा खोलवर प्रिज्युडिसेस किंवा ज्याला आपण पूर्वग्रह दूषित अशी दृष्टी मांडली नाही. ही द ओनली पर्सन, एकवे माणूस आहे. आय एम इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट. जसं क्विट इंडिया म्हणाले, बरं माझे क्विट इंडिया हे युसुफ मेहरी अली म्हणाले, तसं आय एम द इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट असं म्हणणारा भारतामधला एकमेव माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून हे पुस्तक मी जे लिहिलं हे 5-6 वर्ष खर्च करून, की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकूणच डिसएडव्हान्टेज, मागासलेले, गरीब समाज आणि भारतीय समाजाची निर्मिती ही करण्यासाठी जे अथक प्रयत्न केले, जवळजवळ 30 ते 35 वर्ष, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी. ती कृतज्ञता व्यक्त करण्याचं हे एक पाऊल आहे. त्यांनी जे केलं त्याच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला शेकडो वर्ष जरी काम जरी आम्ही जे कोणी केलं, बरोबर, तरी ते कृतज्ञता शब्दामध्ये व्यक्त करता येणार नाही. पण तरी सुद्धा एक स्वतःच्या सांत्वनासाठी मी असं म्हणतो की त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न त्यांनी मी केला. मला वाटतं की आणि आपल्या बांधिलकीचा एक वारसा माझ्या त्यांची जी वाचकांना विनंती मी वैचारिक बांधिलकी हा हे खूप चांगला तुम्ही शब्द वापरलात की आज मी जे माझं जे काय संबंध व्यक्तिमत्व बरं जे आहे, बरं थोडंफार बरं आहे, जे काय आहे त्याची मूळ प्रेरणास्थान डॉक्टर आंबेडकर आहे. म्हणजे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, सामाजिक समता, स्त्री पुरुष समता, समाजवादी विचारसरणी, म्हणजे लेनिन सारखे नाही परंतु कल्याणकारी राज्य व्यवस्था, किंवा केशवसुतांची भूमिका, इकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र कुणाला मला माझ्याकडच्या दिसता येतं, ही सगळी माझी भूमिका जी आहे ना, ही जशी साहित्याच्या आवडीतच निर्माण झाली तसं मोठं प्रेरणास्थान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी प्रणाम करून सुद्धा ती कृतज्ञता पूर्ण होणार नाही. माझी एकच विनंती आहे की जसं प्रेक्षकांनी म्हणजे वाचकांनी द इसेन्शियल आंबेडकर हे पुस्तक जसं त्याचं स्वागत केलं, सतत त्याची आवृत्ती सुरू आहे. मराठीत ते पुस्तक आणण्याची अनेक लोकांची मागणी होती, ते पॉप्युलरने काम केलेलं आहे. तुमच्यासारखे मित्र बरोबर आहेत हे पुस्तक लोकांच्याकडे पोहोचवण्यासाठी. त्यावेळी सर्वांना मी धन्यवाद देतो. मलाही खात्री वाटते आपण जे या 14 प्रकरणावर विस्ताराने आणि खूप खोलवर जे विश्लेषण केलं आहे ते ऐकल्यानंतर प्रत्येक माझा दर्शक या पुस्तकाच्या वाचनाकडे अशी मला खात्री आहे. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. या ग्रंथाच्या संदर्भात
ज्येष्ठ पत्रकार आणि विचारवंत श्रीयुत कुमार केतकर या ग्रंथाचे प्रकाशक श्रीयुत रामदासजी भटकळ आणि ज्यांनी इंग्रजीतून मराठीत या ग्रंथाचा अनुवाद केला आहे त्या अनघा लेले यांच्या या ग्रंथाविषयीच्या प्रतिक्रिया आपण पुढील कार्यक्रमात पाहणार आहोत. तेव्हा जरूर पुढील कार्यक्रम देखील अवश्य पहा. आपण आमचं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ताबडतोब सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तोपर्यंत नमस्कार.